राम नारायण राम ही गोष्ट सर्व परिचित आहे की निसर्गाने आपल्याला सर्वांना समान रूपाने निर्माण केले आहे। कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला नाही। पण पृथ्वीवर काही तथाकथित आध्यात्मिक गुरूंनी माणसाला जाती आणि धर्मामध्ये विभक्त केले, ज्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकमेकांविषयी भेदभाव निर्माण झाला। लोक आता जाती आणि धर्माच्या आधारावरच सर्व काही करू लागले आहे। आपण हे का विसरतो की आपण सर्वजण एकाच पृथ्वीचे प्राणी आहोत। आपण सर्वजण एकाच पृथ्वीवर राहतो, पण का कोणास ठाऊक समाजाने जाती आणि धर्माच्या नावावर पृथ्वीला तुकड्यात विभागून टाकले आहे। जर हे असंच चालू राहिलं तर संपूर्ण जग एकमेकांचे शत्रू बनून जाईल। पण आपण शत्रुता नव्हे तर प्रेमाचा संदेश देणारे बनले पाहिजे। हृदयात द्वेष नव्हे तर प्रेमाचे बीज पेरले पाहिजे। आजच्या आधुनिक भारतात सुद्धा धर्म आणि जात हे इतके खोल मुद्दे बनले आहेत की त्यांनी लोकांच्या मनावर ठाम पकड घेतली आहे। ही इतकी मजबूत पकड आहे की बहुतेक लोक त्यामध्येच अडकून गेले आहेत। जर सर्वांना कर्म आणि निसर्गाच्या आधारावर मानले गेले आणि त्यानुसार सर्व प्रक्रिया चालू ठेवली गेली तर बहुतांश समाजघटकांच्या अर्ध्याहून अधिक समस्या आपोआप सुटतील। भारतात जात आणि धर्माचा मुद्दा शतकानुशतके जुना आहे, ज्याने समाजाला विभाजित करण्याचे कार्य केले आहे। जाती व्यवस्था आणि धर्माच्या नावावर होणारा भेदभाव केवळ मानवतेविरुद्धच नाही तर सामाजिक प्रगतीच्या मार्गातही अडथळा निर्माण करतो। जात ही एक सामाजिक रचना होती जी मूळतः समाजातील कार्यांचे विभाजन करण्यासाठी निर्माण झाली होती, पण कालांतराने ही एक कायमस्वरूपी ओळख आणि भेदभावाचे कारण बनली। जाती व्यवस्थेच्या आधारावर उच्च नीचतेची भावना निर्माण झाली आणि समाज खंडित झाला। त्यामुळे अनेक वर्गांना आणि अल्पसंख्याकांना शिक्षण, रोजगार आणि समान संधींपासून वंचित राहावे लागले। आजही जातीच्या नावावर होणारे गुन्हे, भेदभाव आणि सामाजिक विषमता ही आपल्या समाजाची कटू सत्य आहे। ही आपली विचारशक्ती आणि विकासाची प्रक्रिया मर्यादित करतात। धर्म जो मुळात एका व्यक्तीच्या आत्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी होता, तोच आज विभागणी आणि संघर्षाचे साधन बनला आहे। आजकाल धर्माचा उपयोग राजकारणात मतांसाठी केला जातो। हे धार्मिक कट्टरतेला आणि असहिष्णुतेला प्रोत्साहन देते। जात आणि धर्माचे हे भेदभाव नष्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करू आणि वेळेतच राम नारायण राम या नावाशी जोडले जावे। जात आणि धर्म हे कधीच सामाजिक आणि आत्मिक उन्नतीचे साधन होऊ शकत नाही, ते केवळ हृदयात द्वेष निर्माण करतात। आज जात आणि धर्म सामाजिक विषमता आणि संघर्षाचे कारण बनले आहेत। आता वेळ आली आहे की आपण हे सर्व भेदभाव संपवून एक समतावादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील समाज निर्माण करू। हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपले विवेक ऐकू, मन ऐकू, निसर्गाशी जोडू आणि राम नारायण रामचा नियमित जप करू। निसर्ग हेच सर्वात मोठे धर्म आहे आणि प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेणे आवश्यक आहे। जेव्हा एखादा व्यक्ती राम नारायण रामशी जोडला जातो तेव्हा जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि हाच नवीन दृष्टिकोन नवीन ऊर्जा देतो आणि जीवनाला यशस्वी बनवतो। राम नारायण राम हे नेहमी लोकांना शिकवतात की नेहमी आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा, जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि शक्य असेल तितक्यांना मदत करा। राम नारायण रामच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो, जेणेकरून समाजातील अंधार दूर होईल आणि जागरूकतेचे प्रकाश पसरले जाईल। राम नारायण रामशी जोडून लोकांचे जीवन यशस्वी होत आहे आणि ते सातत्याने यशाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत।